माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण मोत्यांचं सुदर्शन चक्र करायला शिकणार आहोत, चैत्रगौरीमधलं। तर त्यासाठी लागणारे मोती आहे पांढरे आणि पिवळे, हे 5 नंबरचे आहे। कात्री घेतलेली आहे। टुंगूस धागा हा 40 नंबरचा आहे आणि यात सुई जी घेतलेली आपण ही 7 नंबरची आहे आणि यामध्ये दोरा ओवून घेतलेला आहे आणि सगळ्यात शेवटी याला आपण गाठ बांधून घेतली आहे। तर आपली सुरुवात सेंटरमधून होणार आहे। 6 मणी घ्यायचे आहे। सुरुवातीला 6 मणी घेतले आहे, पांढरे मणी, आणि दोऱ्यात ओवून घेतलेले आहे आणि त्यानंतर या 6 मण्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत। 6 मण्यातून दोरा काढून घेतला आणि इथे गाठ बांधून घेतलेली आहे। त्यानंतर या 2 मोत्यातून दोरा आपण पुढे काढून घेणार आहोत। आता पहिले आपल्याला षटकोन करायचा आहे, मग त्याला गोल करायचा आहे। तर षटकोन ज्या पद्धतीने करतो त्याची सुरुवात करू। तर इथे आपण 5 पांढरे मोती घेणार आहोत। 5 पांढरे मोती घेतलेले आहे आणि या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत। या मोत्यातून दोरा इकडून इकडे काढला तर त्याच मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत। त्यानंतर या मोत्यातून पुढच्या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेणार आहोत आणि आता इथे आपण 4 पांढरे मोती घेणार आहोत। 4 पांढरे मोती घेतलेले आहे। या 2 मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत। त्यानंतर या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेणार आहोत आणि इथे परत आपण 4 पांढरे मोती घेणार आहोत। 4 पांढरे मोती घेतले आहे। या 2 मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत। त्यानंतर या पुढच्या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेणार आहोत। त्यानंतर परत आपण इथे 4 पांढरे मोती घेणार आहोत। 4 पांढरे मोती घेतले आहे। या 2 मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत। त्यानंतर पुढे या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढून घेतला आपण आणि इथे परत आपण 4 पांढरे मोती घेणार आहोत। 4 पांढरे मोती घेतले, या मोत्यातून दोरा काढला, या पुढच्या मोत्यातून आपण दोरा काढून घेऊ। त्यानंतर या मोत्यातूनही आपण दोरा काढला आहे, या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेऊ आणि आता इथे आपण 3 पांढरे मोती घेणार आहोत। 3 पांढरे मोती घेतले, या मोत्यातून दोरा काढला, या तिन्ही मोत्या 1 2 3 तिन्ही मोत्यातून दोरा काढायचा आहे। पहिल्या मोत्यातून दोरा काढला, या दुसऱ्या मोत्यातूनही, या तिसऱ्या मोत्यातून सुद्धा, आणि आता या मोत्यातूनही दोरा काढून घेणार आणि आता इथे आपण 4 पांढरे मोती घेणार आहोत। 4 पांढरे मोती घेतले, या मोत्यातून दोरा आपण काढून घेतला आहे, या पुढच्याही मोत्यातून आपण दोरा काढून घेऊ। त्यानंतर या मोत्यातूनही दोरा आपण काढून घेणार आहोत आणि आता इथे आपण 3 पांढरे मोती घेणार आहोत। 3 पांढरे मोती घेतले, या मोत्यातून दोरा काढला, याही मोत्यातून दोरा काढू। त्यानंतर पुढचे जे 2 मोती आहे, या मोत्यातून आणि याही मोत्यातून दोरा काढून घेऊ आणि आता इथे आपण 3 पांढरे मोती घेणार आहोत। 3 पांढरे मोती घेतले, या मोत्यातून, या पुढच्या मोत्यातून, त्यानंतर या पुढच्या मोत्यातून आणि त्याच्या पुढच्या मोत्यातून, या तिसऱ्या, आणि आता इथे आपण 3 मोती घेणार आहोत। तर या मोत्यातून दोरा काढला, या पुढच्या मोत्यातूनही दोरा काढू, त्यानंतर याही मोत्यातून आणि याही मोत्यातून, आणि आता इथे आपण 3 पांढरे मोती घेणार आहोत। 3 पांढरे मोती घेतले,
या मोत्यातून दोरा काढला, या मोत्यातून पुढच्या मोत्यातून, त्यानंतर याही मोत्यातून. तर यानंतर आता आपल्याला प्रत्येक वेळा 3-3 मोती घ्यायचे आहे. कारण इथे असताना 3 घेतले, पुढे गेलं तर म्हणजे थोडक्यात त्याला कॉम्बिनेशन हे 5चं होते, पुढचं जाईल ते 6चं. आता इथे जे होईल ते 5चं होईल, पुढे जाईल ते 6 होईल, मग 5 होईल. तर शेवटपर्यंत या, मग त्यानंतर आपण पाहू काय. आता सगळ्यात शेवटी आता इथे आलो आपण. 2 पांढरे मोती घेतलेले आहे आणि इथे 5चं कॉम्बिनेशन आहे. कारण इथे 6 आहे, इथे 6 आहे, इथे मध्ये 5चं कॉम्बिनेशन आहे. या मोत्यातून दोरा काढला, या पुढच्या मोत्यातून दोरा काढू, या मोत्यातून दोरा काढू. त्यानंतर या मोत्यातून आपण दोरा काढू. या मोत्यातून दोरा काढून घेतलेला आहे. त्यानंतर 4 पिवळे मोती घेतलेले आहे. या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार. या मोत्यातून 4 मोती घेतले, या मोत्यातून दोरा काढला. त्यानंतर आता इथे आपण 2 पिवळे मोती घेणार आहोत. 2 पिवळे मोती घेतलेले आहे, या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार. त्यानंतर परत या मोत्यातून दोरा घेतला, या पुढच्या मोत्यातूनही दोरा काढून घेतला. आणि आता इथे परत 4 पिवळे मोती घेणार आहोत. 4 पिवळे मोती घेतलेले आहे. हा मोती बाजूला करायचा, या मोत्यातून दोरा काढायचा, दोरा थोडा ओढून घ्यायचा. त्यानंतर इथे आपण 2 पिवळे मोती घेणार आहोत. 2 पिवळे मोती घेतले, या मोत्यातून आणि पुढच्या मोत्यातून, 2 मोत्यातून दोरा आपण काढून घेतला आहे. त्यानंतर या पुढच्या 2 मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत. परत 4 पिवळे मोती घेतलेले आहे. हा मोती बाजूला केला, चौथा जो आहे तो, आणि या तिसऱ्या मोत्यातून आपण दोरा काढून घेतला आहे. त्यानंतर इथे आपण परत 2 पिवळे मोती घेणार आहोत. 2 पिवळे मोती घेतले, या मोत्यातून दोरा काढून घेतला आहे. त्यानंतर या 2 मोत्यातून आपण दोरा काढून घेऊ. परत इथे आपण 4 पिवळे मोती घेणार आहोत. 4 पिवळे मोती घेतले, त्यानंतर या तिसऱ्या मोत्यातून आपण दोरा काढून घ्यायचा आहे. आणि इथे परत आपण 2 पिवळे मोती घेणार आहोत. 2 पिवळे मोती घेतलेले आहे. त्यानंतर या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढायचा. 1 2 3 मोत्यातून आपण दोरा काढून घेतला आहे. आणि इथे परत आता आपण याच्यानंतर जसं हे केलेलं आहे तसंच 4 मोती घेतले, ह्या मोत्याला बाजूला केलं, या मोत्यातून दोरा आपण काढून घेतला. त्यानंतर इथे आपण 2 पिवळे मोती घेणार आहोत. 2 पिवळे मोती घेतले, या मोत्यातून, पुढच्या मोत्यातून, त्याच्या पुढच्या मोत्यातून, 1 2 3 मोत्यातून आपण. याच प्रकारे आता राहिलेले जे आहे ते कसे करायचे हे कळलंच असेल, तसे तुम्ही पूर्ण करा. आता शेवटी इथे आपण 4 पिवळे मोती घेतले, या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेतला आहे. आणि त्यानंतर आपण 2 पिवळे मोती घेणार आहोत. 2 पिवळे मोती घेतले, या मोत्यातून, पुढच्या मोत्यातून दोरा काढून घेणार आहे. कारण आपली आता कलाकृती पूर्ण झालेली आहे आणि दोरा जरा ओढून घेतलेला आहे. आणि राहिलेला दोरा आता आपल्याला आतमध्ये ओढून घ्यायचा आणि कट करून घ्यायचा. अशा रीतीने आपली कलाकृती पूर्ण झालेली आहे, सुदर्शन चक्र. तुम्हाला जर ही कलाकृती आवडली असेल
तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.